नमस्कार. दिल्लीत मधु किश्वर मधु किश्वर या नावाच्या एक विदुषी आहेत. किश्वर, ईश्वर नाही, किश्वर या नावाच्या एक तथाकथित विदुषी आहेत. मी काही पोरांमध्ये वावरतो तेव्हा एकदा चुकून विदुषी हा शब्द वापरला होता त्यांच्यासमोर. तर त्यांनी विचारलं, विदुषी म्हणजे काय? तर त्यांना असं वाटलं की मराठीत जसा विदूषक असतो, लोकांची करमणूक करतो, तसंच या विदुषीचं काहीतरी असेल. तर अतिशय विद्वान स्त्रीला विदुषी म्हटलं जातं हे त्यांना मला सांगावं लागलं. या विदुषी आहेत का? तर त्या असाव्यात, कारण त्या अशा पद्धतीनं समाजात वावरतात. यांचा माझा संबंध आलेला होता. सत्याग्रही नावाच्या मासिकात मी संपादकीय काम करत होतो. त्यावेळेस यांचे लेख मी छापलेले आहेत. हे साधारणपणे 92 ते 2000 या कालावधीत हा उद्योग केलेला आहे मी. त्यांचे लेख अनुवादित करून त्या मानुषी नावाचं काही नियतकालिक चालवायच्या दिल्लीतून, आणि त्यावेळेसच्या त्या विचारवंत म्हणून त्यांना मान्यता होती आणि अजूनही आहे म्हणजे. पण त्यावेळेस माझा त्यांचा जो संबंध आला तो असा आहे की तो त्यांचे अनुवादित लेख सत्याग्रहीमध्ये मी छापायचो. तर यांचा विषय काढण्याचं कारण असं की या सध्या भारतभर खूप गाजत आहेत. म्हणजे त्यांचं ट्विटर नावाची एक गोष्ट आहे की ज्याच्यावर माणसं आता काही कोणाशी समोरासमोर बोलण्यापेक्षा ट्विटरवर बोलत राहतात, आणि ते बोलण्याचं माध्यम झालं आहे समाजाचं. आणि ही जी बडी बडी धेंड स्वतःला समजतात जगभरची, ही सगळी मतं ट्विटरवर मांडत राहतात. म्हणजे आणि काही मतं मांडत राहतात. म्हणजे त्याचं जंगी उदाहरण म्हणजे आदरणीय ट्रम्प तात्या, ते आपले ट्विटरवरच बसलेले असतात. एवढ्या मोठ्या देशाचा, महासत्तेचा, जागतिक सत्तेचा राष्ट्रपती दिवसभर ट्विटर खेळत राहतो. तर दुसरं काही कामच नाही याला दिसत नाही, धंदा दिसत नाही याला, असं ते वाटत राहतं. तर या मधु किश्वर बाईंचं एक ट्विट सध्या खूप गाजतंय, आणि ते ट्विट आल्यानंतर त्यांचं ते काहीतरी दीर्घ लिहिलं आहे त्यांनी, खूप सारं असं, आणि फार भरमसाठ काहीतरी लिहिलेलं आहे, आणि ते सगळीकडे फिरतं आहे, आणि त्यांचे फॉलोअर्सच वाढले त्या एका ट्विटमुळं. म्हणजे गेली कित्येक वर्ष ते तडफडत होत्या ट्विटरवर, फॉलोअर्स तडफडत असाव्यात, म्हणजे हे काही मला माहीत नाही. पण त्यांची ती एक भूक भागली की त्यांचं ट्विटरवर आता लाखो फॉलोअर्स वगैरे तयार झालेत. आणि त्याला कारण झालं त्यांचं एक ट्विट. ते ट्विट फार महत्त्वाचं आहे. त्यांनी आत्ता एक 5-6 दिवसापूर्वी किंवा 3-4 दिवसापूर्वी ते ट्विट केलं. ते असं होतं की मोदी हा माणूस, म्हणजे पंतप्रधान आदरणीय मोदीजी हा माणूस अतिशय नालायक आहे आणि बैलवेडा आहे, आणि याला बायांचा खूप नाद आहे. आणि मग ते सगळं मागचं पुढचं सगळंच निघालं, आणि त्यात त्यांनी दीर्घ असं लिहिलेलं आहे, आणि त्याच्यावर धुमाकूळ चालला आहे. आपल्याकडे किती पोचला आहे मला माहीत नाही. मराठी माणसं कशात गुंतलेली आहेत. मराठी माणसं आपल्या खराच्या घरातच बसलेली आहेत. पण वर ते काहीतरी चालू आहे की मधु किश्वरबाईंच्या मते, म्हणजे त्यांचं हे मत नाही, मी माझं त्यांच्या ट्विटची माझी भाषा वापरून सांगतोय की हा मोठा खरात आपल्या पंतप्रधानकीच्या पदावर बसलेला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग त्यांनी काही नावं पण घेतली, म्हणजे स्मृती इराणी वगैरे वगैरे. म्हणजे त्यांच्या संपर्कात आलेली एक बाई ही मंत्री झाली, अनेक बाया खासदार झाल्या, आणि अनेक बाया वेगवेगळ्या पदांवर असतील, जिल्हाधिकारी वगैरे, अशा खोटे जिल्हाधिकारी जिथं दिसतात तिथं. तर ते ट्विट खूप गाजतंय सध्या, आणि काही लोक असं म्हणतात की मधु किश्वर या बाईंनी मोदींचं चारित्र्य हनन केलेलं आहे.
तर त्याच्यावर येऊच आपण. पण मुळात मधु किश्वर या बाई कोण आहेत हे आधी जाणून घेतलं पाहिजे. मी जेव्हा यांचे लेख छापत होतो तेव्हा ह्या डाव्या विचारांच्या होत्या. आधी सांगतो मी स्वतः डाव्या विचारांचा आणि उजव्या विचारांचा अजिबातच नाही. मला ती हेच नाही. तर त्या बाई डाव्या विचारांच्या होत्या आणि त्यावेळेस काँग्रेसची सत्ता वगैरे असं चालू होतं. आणि मग त्या लोकशाही, स्त्रीवाद या विषयावर काही काही लिहायच्या. आणि गंमत अशी आहे की 2014 साली मोदी जसा सत्तेत बसला तसे या बाई उठून ते सगळं डावं काय असेल ते गुंडाळून ठेवून, काँग्रेसचं काय असेल ते गुंडाळून ठेवून धडाक्कन भाजपमध्ये गेल्या. आणि भाजपमध्ये जाऊन त्यांची ते ट्विट खेळ चालायचा. त्याच्यावर त्यांनी राहुल गांधी, काँग्रेस हे कसे नालायक आणि नीच आहेत असं लिहिलेलं आहे. मला ते आणि सगळ्यात महत्त्वाचा संदर्भ असा आहे की यांनी मोदींचं चरित्र लिहिलेलं आहे. आज ज्यांना त्यांना त्या चारित्र्यहीन वाटतो हा मोदी, त्याच्याबद्दल या बाईंनी मोदीनामा नावाचं मोदीचं चरित्र लिहिलेलं आहे. तर काही अंदाज आधीच वर्तवून सांगतो. पक्षांतर करणारे लोक किंवा विचारधारा सोडणारे लोक हे बदफैली आणि स्वतःच चारित्र्यहीन असतात असं माझं मत आहे. तुम्ही ज्या पक्षात गेलेले आहात त्या पक्षांमध्ये त्याचं ते सगळं अभ्यास करूनच गेलेले असणार ना. आणि मग ते वैचारिकतेची जी काही धारा असेल किंवा जी काही निष्ठा असेल, धोरणं असतील, यानुसार तुम्ही वागणार आहात आयुष्यभर, अशी ती बांधिलकी आहे पक्षाची. तर पक्षांतर करणारे लोकच चारित्र्यहीन आणि बदफैली असतात असं माझं मत आहे. ज्यांची एका विचारावर कधीच श्रद्धा राहू शकत नाही, जे एका विचारावर ठाम राहू शकत नाहीत आणि जे आज हा विचार आहे, उद्या तो विचार आहे, परवा तो विचार आहे, परवा तो विचार आहे, असं सतत बदलत राहतात. तर हे पडत मूर्ख लोक आहेत किंवा हे वाचलेलं नाही काही, यांचा कसलाही अभ्यास नाही आणि हे स्वतःचे धंदे करायला आलेले लोक आहेत. त्यांना पक्षाशी घेणं नाही, विचारधारेशी घेणं नाही. तर ते नालायकच वाटतात लोक हे. म्हणजे इथून उड्या मारा, तिकडं उड्या मारा सतत. मग गेला कशाला त्या पक्षात आणि मग पक्ष काही देत नाही वगैरे वगैरे, माझ्यावर खूप अन्याय झाला आणि मग असं काहीतरी आहे. तर हे धंदेबाज लोक हे इकडून तिकडं उड्या मारत असतात. तर पक्षांतर वाढलेले लोक हेच मुळात चारित्र्यहीन असतात. काहीतरी मिळावं स्वतःसाठी आणि राजकारण हे क्षेत्र सेवेसाठी आहे, समाजाच्या सेवेसाठी आहे असं हे लोक बोलत असतात. मग समाजाची सेवा त्या एकाच पक्षात राहून आयुष्यभर करता येईल ना. तुम्हाला एक 5-6 वर्षांनी, 10-12 वर्षांनी, 25-30 वर्षांनी साक्षात्कार होणार. मी खूप लोक पाहिले तसे. काँग्रेसनं ज्यांना मोठं केलं, वाढवलं, तर त्या आणीबाणीच्या काळात तर पटापटा बेडकं उड्या मारून गेली तिकडं. आणि विचारधारा आणि ते मग इंदिरा गांधीचा कारभार आवडत नाही वगैरे. नाही आवडत तर तिथंच राजकारण खेळत राहायचं ना, संघर्ष करत राहायचा ना. बाहेरच्या पक्षातही तुम्हाला कुठल्याही एका माणसाला दुसऱ्या माणसाशी संघर्ष करतच राहावं लागतो. राजकारण तर त्याचं मुख्य आखाडा आहे. तर मग ते काय तिथेही संघर्षच आहे ना. मग एकाच ठिकाणी संघर्ष करत राहायचा आणि तिथल्याच नेत्याला टक्कर देत राहायची ना. आपण नेतृत्व करायचं. ते गट काय करतील वेगळे, फाडाफोडी काय करतील वगैरे, एकत्र बसून टाळकी फोडता येतात नाही वैचारिक एकमेकांची. तर मग उड्या मारायच्या आणि भले भले लोक, दांडगे लोक भल्या मोठ्या कारकिर्दी झाल्यानंतरही जेव्हा उड्या मारतात आणि पक्षांतर करतात तेव्हा लक्षात येते हे बदफैली लोक आहेत. आणि हे स्वतःच्या पोटासाठी जे आलेत यांना स्वतःची सेवा करून घ्यायची आहे आणि म्हणूनच हे आलेत. मग यांना भ्रष्टाचार करायचा आहे, यांना पदं हवी, त्यांना मानसन्मान हवा, यांना सलाम ठोकणारे लोक हवेत आणि खूप आपल्याकडं ती घाणेरडी पद्धत आहे. बालिश पुढारी असतात आणि त्याच्या पाया पडताना दिसतात लोक, म्हातारी कोतारी आणि कुणी. तर हे पाया पडून घेणं, ते गुडघ्याला हात लावतात. पाया पडणं म्हणजे पायालाही हात लावण्याची पद्धत नाही. ती उत्तर भारतातून आलेली अतिशय किळसवाणी पद्धत आहे. वाकायचं गुडघ्यापर्यंत आणि त्याचा मेंदू गुडघ्यातला आहे का नाही जागेवर हे तपासायचं. आणि जो आपल्या स्वतःच्या गुडघ्यापर्यंत दुसऱ्याला वाकू देतो याचाच अर्थ त्याच्या गुडघ्यात मेंदू नाही. त्यामुळे त्याही घाणेरड्या प्रथा आहेत. तर ह्या पक्षांतरवाल्या लोकांची ती मला घिण येते, किळस येते की तुम्ही ठाम राहा ना, लढा ना, आयुष्यभर काढा ना. नाहीतरी काय 2 वेळा जेवायचं, एकदा हागायचं नाही, एकदा मरायचं आहे. तर एका विचारावर, एका निष्ठेवर, एका वैचारिक भूमीवर निष्ठावान राहता येत नाही का. तर या बाई तशाच आहेत. मधु किश्वर
या बाई आधी सगळी काँग्रेसचा उदो उदो करायच्या, डाव्याच्या नंतर उदो उदो करायच्या, स्त्रीवादाचा उदो उदो, फेमिनिझम असं मराठीत त्याला म्हणतात, त्याच्या या मुखंड होत्या वगैरे वगैरे. आणि मग 14ला मोदी सत्तेत बसल्यावर या ठोपकन उडून तिकडं गेल्या. आणि मागचं जे आहे सगळं ते अगदी कुठंतरी बुडात कोणाच्या तरी टाकून या बी जे पीचा उदो उदो करायला लागला. मोदी हा आदर्श माणूस आहे, अमुक आहे तमुक आहे. मोदींनावर चरित्र लिहिलं या बाईनं. हिच्या आत्ता मते चरित्रहीन आहे तो माणूस, आणि त्याचं चरित्र लिहिलं आहे. आणि मग चरित्राचा हा पुढचा भाग समजू आपण. ह्याचं दुरुस्ती होऊ शकते ना, लिखाणात भर पडू शकते. तर काय झालं असावं, तर त्याचे अंदाज घेत होतो. तर ज्या काही चर्चा चालू आहेत त्याच्यात लक्षात आलं की त्या बाईला एवढी वर्ष इतकं निष्ठेनं सगळा उदो उदो करून आणि तळवे चाटून आणि पाय चाटून आणि जे काही काय चाटायचं ते चाटून काही पदच मिळाली नाही. आता मोदीला स्वतःचा चॉईस असेल ना, तर मोदी ठरवेल ना ते. मोदीच्या चॉईसमध्ये ही बाई बसलेली नसावी. म्हणून मोदी आणि ही निष्ठावनच असावी स्वतःच्या चारित्र्याशी, तर ही गेलेली नसावी. त्यातनं हिला कुठलंच पद नाही. साधी नगरसेविका नाही, साधी खासदार नाही, साधी पक्षात प्रवेश नाही, पद नाही, खासदारकी नाही, काहीच नाही. एवढ्या समित्या आणि एवढ्या आहे आणि ते काही नाही कुठंच. तर मग 12-13 वर्षाचं, 14पासून 26पर्यंत किती वर्ष झाली, तेवढ्या वर्षाचा संयम बाळगून यांना जी जी माहिती मिळाली ती माहिती त्यांनी ट्विट करून एकदाची स्वतःची भडास काढली. तर त्या भडाशीचा आत्ता तिथं चर्चा चालू आहे. आणि त्या बाईंनी असंही जाहीर करून टाकलं की माझ्याकडं खूप पुरावे आहेत म्हणायचे यांच्या भानगडींचे, मोदीच्या भानगडीचे. आणि त्यांनी ते अगदी सोनी नावाच्या त्या गुजरातमधल्या मुलीच्या प्रकरणापासून अगदी स्मृती इराणी त्याच्या खासदारांनी वगैरे वगैरे असं खूपच केलं. नावं पण लिहिली त्यांनी त्या ट्विटमध्ये. आता हे ऐकून तुम्ही जाऊन ते पाहू शकता, म्हणजे त्या बाईचा ट्विटचा फॉलोअप वाढू शकेल. तर करायला हरकत नाही ते. पण हे असं आहे सगळं. त्या बाईंना काही मिळालं नाही म्हणून त्या अशा सगळं ओकायला लागल्या वगैरे अशी एका बाजूची तक्रार झाली. आणि दुसऱ्या बाजूला असं म्हटलं गेलं की भाजपवाले, RSSवाले किंवा भाजपनं पोचलेले जे बहुजनांमधले ट्रोल्स आहेत त्यांच्यापैकी कुणीच जाऊन तिच्यावर तक्रार, केस, खटला काही करेना. याचाही राग आला लोकांना. म्हणजे ते जे विचारवंत नावाचे देशात लोक आहेत ना, ते काय त्यांचं ठरलेलं नसतं की कुठली भूमिका घ्यावी. त्यांना आपलं चॅनल चालवायचे असतात आणि मग ते काहीतरी एक मस्त अशी भूमिका घेतात, रोज बदलती भूमिका, आणि मग ती मतं मांडत राहतात. म्हणजे ते एक जण म्हणाले की या बाईला काय अधिकार आहे दुसऱ्याचं चारित्र्य हनन करण्याचा. मग काही जण म्हणाले की का नाही करायचं. त्यांनी मोदींनी जर तिला काही दिलंच नसेल तर ती सुटणारच ना. एवढी वर्ष पक्षाला निष्ठा वाहिली त्या बाईनं 2014पासून, तर का नाही हे करायचं. ही फार मजेशीर आहे. आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ की मला बोलायचं आहे ते चारित्र्यहीन असणं, चारित्र्य हनन होणं आणि चारित्र्य असणं या विषयावर. मी एका मतावर अतिशय ठाम आहे. ते मागासच मत आहे माझं. मी जरा पुरातन माणूस आहे आणि ते फार आधुनिक वगैरे असं मला व्हायची इच्छा नाही. म्हणजे आधुनिकता, नैतिकता ही रसातळाला घालून नैतिकतेचा बाजार मांडून आणि ते मला तसं जगायची इच्छा नाही. मला चारित्र्यवान असणं ही आवडणारी गोष्ट आहे. कारण ही पुन्हा माझी एकट्याची धारणा नाही आणि मी विचारवंत वगैरे पद्धतीचा माणूस नाही. मी साधा माणूस आहे आणि माणसाला जी नीतितत्व शिकवली समाजानं ती मानणारा माणूस आहे. या नीतितत्वांमध्ये अख्ख्या 40 लाख वर्षाच्या प्रवासात माणसानं जो प्रवास केला आणि आजवर पोहोचला, यात नीतिमत्ता हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. चारित्र्य हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. नैतिकता हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे आणि ती पाळली गेली पाहिजे असं मला ठामपणे वाटतं. आणि नीतिमत्तेचे जे जे निकष आहे, खोटं बोलू नये, पैसे लुबाडू नये, लैंगिक व्यभिचार करू नयेत वगैरे वगैरे जे काय असेल, कोणाशी भांडू नये,
वाटण्या मागू नये, त्या वाटण्यांवर एक स्वतंत्र व्हिडिओ करू, पण तणतणा करू नयेत, सुखानं राहावं, शांत राहावं, आदर्श राहावं, सरळमार्गी राहावं आणि जेवढं आपल्या वाट्याला आलेलं आहे तेवढ्या वाट्यावर समाधानी राहून जगणं निभवावं. रोज चवचालपणे इथं तोंड घाल, तिथं तोंड घाल, याचे पैसे खा, त्याचे पैसे खा, बंगले बांध, गाड्या घे, विमानं घे, मग ते 10 स्टार 10 स्टार नावाच्या हॉटेलमध्ये जाऊन राहा, काही अर्थ नाही. तर मी चारित्र्य असलं पाहिजे माणसाला याच्यावर ठाम आहे. तर चारित्र्य नसलेल्या माणसाचं चारित्र्य हनन होणं या समाजातली सरळ सरळ महत्त्वाची गोष्ट आहे. तर ते मोदीबद्दल सहानुभूती असलेले लोक काही ते बडबडताना ऐकले मी, त्या बाईबद्दल सहानुभूती असलेले लोक काही बोलताना ऐकले मी. मुळात त्या बाईंना पण 14 वर्षांनी 14 नंतर हा साक्षात्कार का झाला हे माहीत नाही. हे 6 आणि ती 12 वर्ष झाली. 12 वर्षांनी अचानकच त्यांना आणि ते म्हणाले की मला पहिल्यापासूनच हे माहिती आहे आणि मला या पद्धतीनं, मी मोदीला कधी भेटायला पण गेलो नाही, त्यांच्यावर पुस्तक लिहिलं तर त्याच्यावर सहीसुद्धा केली नाही मी आणि तसंच परस्पर पाठवून दिलं कुठल्या तरी चमच्याच्या वतीनं आणि मी कधीही त्या माणसाचं तोंड पाहायला गेलं नाही. तर बाईडे प्रश्न असा आहे की तुला हे जर आधीपासून माहिती होतं तर आधी का नाही बघली आणि मुळात तू गेली का चारित्र्यहीन माणसाच्या पक्षात? तुझ्या चारित्र्याचं काय करायचं? तू आधी डावी असते नंतर उजवी होते. आता आणखी एक आहे की एक अंदाज वर्तवायचा राहिला, उंदरांना बोट बुडणारं हे खूप आधी कळतं, त्यामुळं बोट बुडण्याआधी उंदरं बुड्या मारतात पाण्यात, हे फार महत्त्वाचं आहे. मला तिच्या ट्विटवरनं डाऊट आला की हिला कळलेलं असावं, ते दिल्लीचं राजकीय वर्तुळ आचट आहे बरं का, म्हणजे आपल्यासारखं नाही आहे. मी दिल्लीत राहिलो आहे, वावरलो आहे, शिकलो आहे. तर ते तिथं जे काही आहे वातावरण, तिथले राजदूत आणि मग राजकारणातले कार्यकर्ते, सगळ्यांना पंतप्रधान व्हायचं असलेले लोक, राजकारणात लुडबुड करणारे लोक आणि मग ते गॉडफादर्स, गॉड मदर्स आणि त्यांच्या त्या चर्चा, दारूच्या पार्ट्या, जेवणं, रोज पार्ट्या, कुठल्या तरी दूतावासात कुठं तरी पार्ट्या बिट्या आणि तिथं मग ते हितसंबंध, ओळखी, खोटं बोलणं, खरा चेहरा करणं, त्या खऱ्या चेहऱ्यानं खोटं बोलणं, असं भन्नाट आहे ते, आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे अगदी. आणि तो तिथं जर कोणी काही तोरा बिरा दाखवायला निघाला तर त्याच्या तांगड्या खेचणं, कोणाला तरी अचानकच मोठं करणं, कोणाला तरी खाली खेचणं, कोण धंद्याचा माणूस आहे, कोणाकडनं लाभ आहेत, कुठले लाभ आहेत, असं सगळं विचारी लोक आहेत. त्या दिल्ली हे पहिल्यापासून राजधानी असल्यामुळं तिथं ना राजकारणाचा असा एक आपल्या आवाक्याबाहेरचा, आपल्या समजेबाहेरचा खेळ चालतो तिथं आणि ते फारच भन्नाट आहे. म्हणजे एका अर्थानं कादंबऱ्या वगैरे कथा लिहायच्या असतील ना तर एवढं मसाला आहे ना तिथं आणि कशावर विश्वास ठेवावा कळतच नाही, असलं ते आहे. तर त्या बाई, मग ते डावं उजवं, मला त्या बाईंच्या चारित्र्याबद्दल प्रश्न असा की ताई तुम्ही डाव्या होता, अचानक उजव्या झाला आणि आत्ता तुमच्या लक्षात आलेलं दिसतंय की मोदी साहेबांची गच्छंती ठरलेली आहे. मोदी साहेब आंतरराष्ट्रीय पातळीवर गच्छंतीत आलेले आहेत, राष्ट्रीय पातळीवर गच्छंतीत आलेले आहेत आणि नुसता जो टी व्ही मीडिया आहे आणि पेपरवाले लाचार लोक आहेत, हे जग नाही, ते जग संपलं, समाजानं ते संपवलं. कारण हे रोजच ते मोदी नामा वाचत असणार आणि मोदीचा मास्टर स्ट्रोक आणि मोदी कसा ग्रेट आहे वगैरे असल्या खोट्या बातम्या देत असणार, ज्यांना धड इंग्रजी बोलता येत नाही, जो नापास आहे, परीक्षा पास दिलेली नाही, कुठली बायको सोडून आलेला आहे आणि व्यभिचाराचे अनेक किस्से आहेत. तर लोकांना ते कळत राहतं ना, सोशल मीडियाचे तेच उपकार आहेत की सोशल मीडिया आता बका बोलतो, ते खोटं बोलेल, खरं बोलेल, पण इतका माहितीचा एवढा प्रचंड ढिगारा रोज पडत असतो कचऱ्यासारखा, त्यात हे पण पसरत असतं ना. यामध्ये ते गडबड झाली होती, ते काय आलं होतं ग्रोकला लोकांनी प्रश्न विचारले मोदी कसा आहे, तर तो ग्रुप सांगायचा नालायक माणूस आहे म्हणून. याचा अर्थ सोशल मीडियात मोदी नालायक हे आधीपासूनच माहिती आहे लोकांना आणि लोक बोललेले आहेत त्याच्यावर, त्याचंच साठा करून सांगितलं ना ग्रुप. तर हे या बाईच्या ते लक्षात आलेलं असणार की सत्तेत उलथापालथ होण्याची शक्यता आहे आणि पुन्हा डावे लोक किंवा काँग्रेसवाले किंवा पुढे सगळे, मुलायमचा पोरगा तो अखिलेश वगैरे, तेजस्वी,
या लोकांचा काहीतरी गट येण्याची शक्यता आहे. या बाईंना ते पलटी मारून आपण कसे मोदीला बदनाम केलं वगैरे या कारणासाठी आल्या का काय, असा एक मराठीत डाऊट आला. तर ते असू शकेल, ते काळ ठरवेल म्हणजे त्या बाईचं. पण त्या बाईनं जे मोदीचं चारित्र्य हनन केलं ते चारित्र्य हनन आहे का हा मुद्दा आहे. तर ते नाही आहे, ते नाही आहे. मोदी असंच आहे, मोदी असंच आहे. मोदीचे पंतप्रधान होण्याचे हेतू हे देशसेवेचे, समाजसेवेचे नव्हते. त्याला त्या पदावर जायचं होतं आणि राज्य करायचं होतं. या समाजावर, या देशावर राज्य करायचं होतं आणि इथला पैसा लुटायचा होता. या देशावर ढिगाणं कर्ज करायचं होतं आणि अमेरिका आणि इस्रायलच्या लॉबीला गुलाम व्हायचं होतं. याचं मत ते जे आपलं तटस्थ राष्ट्रांचं धोरण आहे आणि त्याचाच देशाचा जो दबदबा होता तटस्थ म्हणून, अगदी मनमोहन सिंगांपर्यंत होता. 2014ला यानं देश विकला. अडाणी अंबानी हे नव्हेत नुसते, अडाणी अंबानी, मोदी, शहा आणि त्याच्या भोवती असलेले त्याला सत्तेत बसवणारे लोक, भारतातले सगळे राजकीय नेते, सत्तेत बसवणारे लोक हे ज्यू इस्रायली लॉबी, ज्यू अमेरिकन लॉबी यांचे पित्ते आहेत, यांचे चमचे आहेत, यांचे गुलाम आहेत, यांचे नोकर आहेत. यांनाही लाभ होतो अब्जावधीचा आणि ते तर लुटायलाच बसलेले आहेत. ते एक देशाच्या पंतप्रधान पदावर बसलेला माणूस हा त्या अर्थानं नैतिक नाहीच आहे, आर्थिक नैतिक तर नाहीच आहे. आणि खूप भानगडी. त्यानं जेवढ्या योजना काढल्या त्या गुजरात्यांनाच कमिशन मिळेल अशाच योजना होत्या. आणि हे गुजराती त्याला पैसे देत असणार. अडाणी अंबानी तर देतातच. शरद पवारसारखी माणसं याला केंद्र सरकारमध्ये बसायला मदत करतात, असतात काँग्रेसमध्ये, काँग्रेसच्या पक्षातही, काँग्रेसच्या मंत्रिमंडळातही असतात. तर हे चालतं हे सगळं. तर हा माणूस नैतिक नाही हे एवढं स्पष्ट आहे आर्थिक बाजूनं. आणि लैंगिक भानगडी तर आधीपासून येत राहिलं. म्हणजे मानसी सोनीच्या बापानं, लालकृष्ण अडवाणी हे त्यावेळेस महत्त्वाचे नेते होते भाजपचे, त्यांना लिहिलेलं लेखी पत्र फिरतंय ना, सोशल मीडियात ते पत्र फिरतंय. आणि अडवाणी काहीतरी कडक बोलले असणार त्या काळात, म्हणून अडवाणीचा पत्ता कट केला, लाचार करून टाकला अडवाणीला. यांच्या नावावर खून पण आहेत ना हो. कोणालाही बळजबरीनं शिक्षा देणं आहे, आत टाकणं आहे, हे सगळे राडे आहेत ना. त्या हरीण पांड्याचा खून, ते न्यायाधीश लोया यांचा खून, आणखी कितीतरी असतील ना. तो सोहराबुद्दीन आणि त्याच्या बायकोवर तर बलात्कार केला म्हणे त्या. तो बंजारा नावाचा कोणतरी पोलीस अधीक्षक होता. ही टोळी. संजीव भट तुरुंगात आहे ना अजून, काही गुन्हा नसताना कुठले तरी गुन्हे उकरायचे. खूप लोक BJPमध्ये गेले ना, त्यातले फार मोठे गुन्हे बिने नव्हते. माझे खूप सारे आमदार मित्र, खासदार मित्र BJPत गेले, कारण असा दमच देण्यात आला. पोलीस कमिशनर, जिल्हाधिकारी हे या कामासाठी वापरले गेले. माझे राजकारणातले मित्र बऱ्यापैकी आणि गप्प बसलेले लोकसुद्धा, दुसऱ्या पक्षात राहूनसुद्धा मायाळूपणे जगतायत ना, खूप नेते आहेत आपल्या महाराष्ट्रातले, भारतातले सुद्धा. तर ही तर अनैतिकताच आहे. म्हणजे इतकं घाणेरडं आहे ते. बरं, यांच्या चुका बारक्याच होत्या. एक आमचा आमदार होता, तो एका साखर कारखान्याचा चेअरमन पण होता आणि आमदार पण होता आणि मित्र होता खूप चांगला आमचा. मित्र म्हणावं का नाही बघू, पण दोस्त होता तो आणि खूप आपुलकीचं समज होते. ते काँग्रेसमध्ये होते. ते एकदा कळलं ते BJPत गेले. काय त्या साखर कारखान्याच्या त्या आवाढव्या कामात कुठेतरी काहीतरी 2-4 चुका राहिलेल्या असणार. चेअरमन काही सगळं बारकाईनं पाहत नसणार. सापडलं काहीतरी बारकसं, ज्याची थोडीफार शिक्षा होऊन सुटायला पाहिजे किंवा दंड भरून वगैरे सुटायला पाहिजे. तसं नाही, तुम्हाला तुरुंगातच घालू म्हणे. आणि संजय राऊत आणि ते कोण नबाब मलिक, किती खोट्या केसवरनं हात नेलं ना त्यांना. संजय राऊताचा त्या केसशी काही संबंध नाही, तरी उचलून टाकलं असतं तुरुंगात. आणि नवाब मलिकचाही दाऊद इब्राहिमची जागा दाऊद इब्राहिमनं कोणाला तरी विकली, त्या कोणीतरी ती आणखी कोणाला तरी विकली, त्या कोणीतरी आणखी कोणाला तरी विकली आणि ती नबाब मलिकनं विकत घेतली, म्हणून नबाब मलिक तुरुंगात.
म्हणजे 4 पिढ्या गेल्यामध्ये तर दाऊद इब्राहिमची जागा घेतली. अरे जागा इथं भारतात आहे ना, भारताची आहे ना ती. भारताच्या जागेचं हस्तांतरण होत नाही. तुम्हाला ते दाऊद इब्राहिमचं भांडवल लागतं, तो पाकिस्तानात आहे, मग सतत दाऊद इब्राहिम दाऊद इब्राहिम. त्याच्यावर चालवलं नाही या टी व्हीवाल्यांनी आणि या RSS वाल्यांनी भांडवल करून. हिंदू मुस्लिम दोहीसाठीच वापरलं दाऊद इब्राहिम. जणू दाऊद इब्राहिम जन्माला आला मुसलमानांचा दोष आहे. बरं, त्याला ठासायची ताकद नाही. पाकिस्तानला कधी तुडू वगैरे अशी भाषा करणारे हे लोक. एक फालतू दाऊद इब्राहिम पकडून नाही आणता आला. आणि यांची साठी लोटी आहेत ना स्मगलिंगमध्ये आणि सगळंच. तपास करा, खूप भन्नाट आहे. या पुढाऱ्यांची काय चारित्र्य आहेत तेव्हा. तर मग या चारित्र्य हननाचं करायचं काय? चारित्र्य हनन व्हावं की नाही? तर माझं मत आहे व्हावं. कारण तेवढाच एक मार्ग राहतो समाजाला स्वतःचा राग करायचा. अर्थात समाजाकडनंही माझी अपेक्षा तीच आहे की स्वतः समाज चारित्र्यवान पाहिजे. बुडाच्या प्रत्येकाच्या बुडाखाली अंधार आहे आणि तो अंधार लपवून धरता येतो म्हणून आपण चारित्र्यवान आहोत असं समजणाऱ्यांनी मोदीला नावं नाही ठेवलं. कारण होतं असं की कावळ्यासारखे उठतात, आपली भानगड नाही सापडली ना, दुसरीही सापडली ना, तर त्याला टोचा मारू. तर त्यांनीच टोचा माराव्यात जे चारित्र्यवान आहेत, ज्यांच्या बुडाखाली कणभरही अंधार नाही. अशा लोकांनी ते बोललं पाहिजे असं मला वाटतं. आणि हा प्रत्येक घराघरातला विषय आहे, नुसतं मोदीपुरता नाही. अनेक पुढाऱ्यांचा विषय आहे, अनेक घरांमधला विषय आहे. मला वाटतं चारित्र्यवान राहावं. हे मागासलेलंच आहे आणि हे मागासलेलंच मत म्हणून मांडते मी. माझा काही आग्रह नाही बरं का, तुम्ही चारित्र्यवान व्हा वगैरे, काही नाही. तुम्हाला व्हायचं असेल तर व्हा. एकच कळलं आहे, चारित्र्य आहे. चारित्र्यवान राहिलं ना तर कशाचाच त्रास होत नाही. भारतात चारित्र्यवान राहण्याचे मुख्य 2 निकष आहेत, ते लैंगिकता आणि पैसा. तर पैसा कष्टानं कमवावा, आपला आपण कमवावा, आपल्या पोटापुरतं जेवावं, आपल्या कुटुंबाला जेवायला घालावं आणि माफक मूलभूत गरजा भागवाव्यात. अवांतर चैनबाजी करू नये, अवांतर उधळपट्टी करू नये, या मताचा मी आहे. आणि लैंगिकतेचंही तसंच आहे. जोडीदार बाद झाला, त्याच्यावर निष्ठा ठेवावी आणि त्याच्याबरोबर संसार करावा. बिनसलं तर बाजूला व्हावं. आणि लिगली कायदेशीर उघडपणे व्हावं. एक बायको बगलीत मारली आहे आणि चाललाय लफडी करत गुपचूप, याला मला नाही अर्थ वाटत. किंवा एक नवरा बगलीत मारला आणि चालली भानगडी करत बाई, हे पण मला नाही आवडत. तर लैंगिकता ही जी चारित्र्याची गोष्ट आहे आणि हे समाजानं ठरवलेलं आहे. कारण याच्यात सुख दडली माणसाची जगण्याची. चारित्र्यहीनता तुम्हाला स्वतःला दुःख देईल न देईल, पण समाजाला निश्चित दुःख देते आणि विचलित करते समाज. एक भानगड ही तिघांमध्ये होते, खरं तर चौघांमध्ये होते किंवा 2 कुटुंबांमध्ये होते. दोन्ही कुटुंब विचलित होतात. विचलनासाठी जगायला आलो का आपण? मेंदू शांत राहणं, स्थिर राहणं आणि एका रेघेवर जगत राहणं, याच्यासारखा आनंद नाही ना दुसरा. करायची कशाला लफडी? आणि लफडी करून काय मिळतं? आणि रोज बाई एक. मुख्यमंत्री असताना बायांचा ओघ, पंतप्रधान झाल्यावरही बायांचा ओघ, हे कशाला? त्यानं काय या पराक्रमाचं करणार? काय करणार? एक आयुष्य आहे. हे किती मौलिक करून ठेवली यांनी भानगडी, लफडी. त्या लफड्यांमध्ये करणार काय? विकृतीच आहे नाही. रोज नवी बाईन, रोज नवा पुरुष. आणि मिळतं काय? बरं, म्हातारपणाच काय करणार आहात? कोण आहे साथीला तुमच्या? लफड्यातले लोक कधी येत नाहीत. लैंगिकता ही मुळात मी मागेही बोललोय, 24 तासातली 15 मिनिटाची कृती, खरं तर 2.5 मिनिटाची कृती आहे. वाढवा 1 तास. 23 तास रिकामीच असतात, तुम्हाला दुसरं जगावं लागतं. आणि तारुण्यात कराल तुम्ही 3-3 महिने सलगच तेवढं, पण हळूहळू वैताळल्यानंतर लक्षात येते 2.5 मिनिटाचा खेळ आहे फक्त. उरलेल्या आयुष्याचं काय करणार? आणि एकदा म्हातारपण येतं, तुम्ही विकलांग होता, म्हातारी होता किंवा म्हातारा होता, त्यावेळेच्या लैंगिकतेचं काय करणार? ती चालू असते पण ती फारच मोघम असते, तारुण्य इतका जोम नसतो तिच्यात. त्यावेळेस काय करणार? आणि एकदा लैंगिकता संपतेच,
पुरुषातली स्त्रीमधली, आणि तिला निव्वळ इथं माणूस म्हणून जगायची वेळ येते, त्यावेळेस असले लैंगिक लफडी करणार आहेत ना, यांच्याशी कुणीच नसतं जोडीला. ते भयंकर आहे आणि घराघरात चालू आहे. ते बंद करायला पाहिजे ना. तर चारित्र्यवान राहणं काही गैर नाही वाटत मला. राहावं चारित्र्यवान, कोणाचे पैसे खाऊ नयेत, कोणाच्या बाया लुबाडू नयेत, कोणाच्या आई बहिणींवर नजर नाही टाकू, लफडी करू नयेत, सरळ मार्गी राहावं. अशी तर लफडीच करू नये. आणि आणखी एक आहे, ज्यांना समाजाचं नेतृत्व करायचं ना, त्यांनी तर अतिशय शिस्तीत राहिलं पाहिजे सगळ्याच बाबतीत. पैसे कमवण्यासाठी समाजकारण राजकारणात येऊ नये, आणि लफडी करायला मिळतात म्हणूनही समाजकारण राजकारणात येऊ नये. हे नेतृत्व काय देशाला दिशा देणार? पुन्हा हे भाषणांना उभे राहिले की आदर्शवादाच्या गप्पा मारणार, बुद्ध कसा चांगला होता, महावीर कसा चांगला होता, असं तसं. तर हे झाला एक भाग. दुसरा भाग, या मोदीनं दुसऱ्यांचं चारित्र्यहनन केलं की नाही? मधुकिश्वरनं चारित्र्यहनन केलं. तो सुब्रमण्यम स्वामी नावाचा अतिशय भंपक माणूस, म्हणजे तो यातला लयच भंपक माणूस आहे. तोंडाला येईल ते बोलत राहतो आणि थिताल माणूस आहे, म्हणजे त्याला काही शेणाबुडका नाही. स्वतःच तोंडानं सांगतो मी ब्राह्मण आहे म्हणून. त्याला कळतंय का? कायदामंत्री केला होता याला राजीव गांधीने एकदा. ब्राह्मण असण्यात कसलं वैशिष्ट्य आहे तुझं? स्टेजवर सांगतो मी ब्राह्मीण हूँ, आणि मग ब्राह्मण बोलतो तो खरंच असतं वगैरे. त्याच्या एवढा मळकट घाणेरडा जळमटा असलेला, जातवाद गेलेला नाही डोक्यातनं, हा लिडरशिप. आणि तो BJPत आहे. तो रोज गेली ते 12-13 वर्ष काही बघतोय. त्यालाही मंत्रिपद दिलेलंच नाही, त्यालाही मान दिलेलं नाही मोदीनं. मोदीचं तेवढं एक गोष्ट खूपच चांगली आहे, म्हणजे मोदीचं पुण्याचं काम काय, या सगळ्या नरकातनं मोदी पुण्याला स्वर्गात जाईल ना, ते एकाच कारणानं की त्यानं त्या काय त्याचं नाव घेतलं मी, सुब्रमण्यम स्वामी, या माणसाला हुंगलं नाही आयुष्य. ते फार महत्त्वाचं पुण्यवान काम केलं असं मला वाटतं. तो काही तोंडाला येईल ते बोलत असतो. त्या मोदीबद्दल बोलत असतो, राहुल गांधीबद्दल बोलत असतो. त्याचं म्हणणं होतं नरसिंहराव हा एकमेव ग्रेट पंतप्रधान होता, आणि दुसरा थोडाफार कुठलं तरी दुसऱ्याचं नाव घेतलं, आणि त्याला विचारलं वाजपेयींबद्दल काय, तर म्हणतो वर्स्ट, म्हणजे अतिशय वाया गेलेला पंतप्रधान होता. आणि भानगड काय, तर ती एका माणसाची बायको पळवली यानं, तिला पोरगी पण होती. पंतप्रधान कार्यालयात किंवा मंत्र्याच्या बंगल्यामध्ये वाजपेयी त्या बाईबरोबर राहायचे, आणि त्या बाईचा नवरा सर्वंट क्वार्टर्स म्हणजे नोकरांच्या घरांमध्ये राहायचा, आणि ती मुलगी स्वतःची म्हणूनच, आणि ती स्वतःचीच होती वगैरे. अरे वाजपेयीनं दडवलं नाही ना ते, येडे आहे. आणि वाजपेयी ते तुझ्या इच्छेनं काय ढोल वाजवत जायला होतं का? दवंडी देत सगळ्या गावगाव, मी असं जगतो, मी असं जगतो. वाजपेयी जगला त्या बाईशी निष्ठावान. आणि वाजपेयीने सांगितलं पण होतं, मैं अविवाहित हूँ, ब्रह्मचारी नाही. तर हा सगळ्यात वशपण चांगला कारभार केला होता त्यानं देशाचा. याला नव्हता घेतला, किंवा घेतलाय असेल तर मला माहीत नाही, इडीस पिडीस केली असणार वाजपेयीनं. आणि याला ह्या दुसऱ्यांचे मोदी कसा नीच आहे, BJPतले हे कसे नीच आहेत, आणि रोज बडबडत असतो. रोज त्याचाही ट्विटरचा खेळ चालू असतो, मुलाखती देत असतो, आणि काही त्यावचाल सोशल मीडियातली चॅनल आहेत तीही त्याला बोलवत राहतात, कारण मोदीच्या विरोधात बोलायची खुमखुमी मिटवायला हे बरं आहे, त्याच्या तोंडून वधवून घ्यायचं. आता किशोरबाईनं सांगितलंय तर सोशल मीडियावर पाहत होतं, इतके ढोंगी पत्रकार आहेत सोशल मीडियातले पण, गोबरपट्ट्यातले. आम्ही या आरोपांना त्या अर्थानं काही म्हणजे मान्यता नाही देत, म्हणजे ते किशोरबाईची मतं आहेत, आणि ते आमचं काही म्हणणं नाही मोदींबद्दल वगैरे. इतके यांना बुडाला काटे आलेले आहेत की मोदीनं पकडलं तर काय काय. आणि यांचा प्रश्न एकच आहे, अजून का नाही पकडलं, किशोरबाईला का नाही पकडलं, अजून का नाही उचललं, अजून तिच्यावर FIR का नाही झाली, आणि BJPवाले ट्रोल कुठे आहेत, आणि ते का तिला शिव्या घालत नाहीत, आणि ही यांच्या चर्चा. काही थेट विधान नाही, थेट भूमिका नाही, सतत मोदीला घाबरूनच आहेत. घालेल ना तुरुंगात, अजून काय करेल, खूनही करेल कदाचित, त्यांचा इतिहास आहे तो. उचल टाका, नाही तर BJPत घेईल. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे ना, की तुम्ही विरोधी बोलताय, नालायक आहात, नीच आहात, भ्रष्ट आहात, काही आहात, तुम्ही बोलताय ना विरोधात, जायचं BJP. शेवटचा मार्ग तोच आहे जिवंत राहण्याचा.
तर ते मग या मोदीचा इतिहास काय तर मोदी एक म्हण आहे बघा, दुसऱ्याची रेख छोटी करण्यासाठी अशी काहीतरी म्हण आहे. मोदी त्यातलं आहे. मोदीनं इतरांचं चारित्र्य हाणं इतकं केलं आहे, ते RSSनं आणि त्याच्या IT सेलनं आणि BJPनं इतरांचं चारित्र्य हनन करणं याच्या वारीस आयुष्य काढले. आणि मोदी आल्यापासून राजकारणात याच्याशिवाय दुसरं काहीही घडलेलं नाही. या मोदीनं तोंड सोडून ज्यांना ज्यांना बदनाम केलं त्यांची नावं आठवा. यानं महात्मा गांधीला बदनाम केलंय, यानं नेहरूंना बदनाम केलंय, यानं सोनिया गांधीला बदनाम केलंय, राहुल गांधीला बदनाम केलंय. तर हा स्वतः चरित्रहीन आहे आणि स्वतः चांगुलपणाचा आवडण्यासाठी यांना बदनाम करत राहिला. नेहरूबद्दल काय नाही बोलले हे IT सेलवाले आणि गांधीजींबद्दल. आणि आम्ही सनातनी आहोत. तुम्हाला सनातनचा अर्थ कळतो का? आणि हिंदू आहोत तो तरी अर्थ कळतो का? तुम्ही हिंदू पण नाही आहात आणि सनातन पण नाही. हिंदू हे असणं ही स्वतंत्र सुंदर गोष्ट आहे. सनातनी असणं आणखी सुंदर गोष्ट आहे. हा बुद्धाचा शब्द आहे. चिरंतन मूल्यव्यवस्था, प्रामाणिक मूल्यव्यवस्था, नैतिक मूल्यव्यवस्था, तिच्यावर ठामपणे जुन्या काळापासून कधी मरण येईपर्यंत आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत जे टिकून राहतात त्याला सनातनी म्हणतात. जे आपल्या विचारांच्या निष्ठांवर, आपल्या विचारांवर पक्के आहेत, कायम निष्ठावानच राहतात विचारांची आणि पूर्ण नैतिक वागतात, एकही अनैतिक गोष्ट करत नाहीत, त्यांना सनातनी म्हणतात. त्यांनाच बौद्ध म्हणतात, त्यांनाच हिंदू म्हणतात. तुम्ही झाला की हिंदू पण नाही, तुम्ही धंदा मांडला हिंदुत्वाचा. संविधान तर एवढ्या वेळा मोडलंय ना. संविधानाच्या बाबतीत सगळ्यात थोर अनैतिक माणूस म्हणजे मोदी, शहा आणि त्याचं मंत्रिमंडळ आणि त्याचे खासदार, आमदार, इथले मंत्री, मुख्यमंत्री रोज संविधान. त्या खराताची भानगड आधीच माहिती होती, त्याला वाचवायचं चाललंय. तो परवा एक दृश्य दिसलं TV वर गाजवलं, ते दृश्य गाजवलं बरं का. ते असं होतं की खराताला बडवलाय पोलिसांनी भरपूर आणि खरातला चालता येत नाही, तो असं असं करून चालतोय आणि पोलीस आधार देत आहेत. तर हे जे आधार देणारे पोलीस आहे किंवा जे नाटक करणारे, नाटकच होतं ते. त्या पोलिसांनाही संविधान कळत नाही, तेही गुन्हेगार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कोणीतरी केस केली पाहिजे पोलिसांवर की कुठल्याही आरोपीला अजिबात हात न लावण्याचा, अजिबात हात लावायचा नाही अशी आज्ञा आहे, कायदा आहे. तुम्ही आणता कशाला ती अशी दृश्य? काय झालं होतं त्याला? हृदयविकार आला होता, डोळा पांगळा झाला होता आणि TV वाले सांगतायत पोलिसांनी वाजवली, पोलिसांनी हिसका दाखवला, पोलिसांचं ते 14वा रत्न. पोलिसांना कोणालाही हात लावण्याचा अधिकार नाही, बडवायचा अधिकार नाही. याचा अर्थ ते ढोंग आहे का? तर खरात बुडात शिरेल महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांच्या, म्हणून खरातला पोलिसांनी कसा बडवला असली एक भूमिका. आणि तो खरात अभिनेता आणि पोलीसही अभिनेते अभिनय करतात असं असं चालण्याचं. खूप मारले बुवा. पोलिसांना कोणालाही मारायचा अधिकारच नाही, कायद्यानं गुन्हा आहे. जे पोलीस त्या फोटोत दिसत आहेत ना त्यांना जाऊन बडवा कायद्यानुसार. ढोंगडे कुठले? तर मोदीला आपण चारित्र्यवान आहोत हे मिरवायची जागा नाही, पण तो जो दुसऱ्यांच्या चारित्र्यहाना करत आला काही नसताना, आणि ते गँग आहेच आहे, त्याला आपण कुलबुल गँग म्हणतो, यांचा मूळ धंदा तोच आहे. कोणाचं काही सापडतंय का शोधा आणि इतका बदनाम करा, इतका बदनाम करा. शिवाजी महाराजांना सोडलं नाही यांनी, जिजाऊला नाही सोडलं. आपल्या जे जे नडले, विवेकानंद, भारताला पडलेलं बौद्धिकतेचं आणि माणूसपणाचं भव्य स्वप्न म्हणजे विवेकानंद. त्या माणसाला बदनाम केलं यांनी. संभाजी महाराज बदनाम केले, महात्मा फुले, आंबेडकर. काढा आंबेडकर जिवंत असताना जनसंविधान लिहितानाचे पेपर्स उपलब्ध आहेत, यांचे पेपर्स उपलब्ध आहेत. काय लिहित होते हे लोक? तेव्हा कालच्या व्हिडिओत बोललोच मी, महात्मा गांधी ते 2 नग्न स्त्रिया घेऊन झोपले, त्याचाच डिंडी वाजवत राहायचं. महात्मा गांधी दुसरं काय काम करतो लक्ष नाही द्यायचं. महात्मा गांधी या देशासाठी काय झटला याच्यावर नाही, यांच्या विचारांचा नाही आहे ना.
आणि तो आहे ना दुसरा, त्याचं चरित्र हननच करायचं. यांचे मूळ धंदे 100 वर्षातले हेच आहेत. नाही कोणी पकडी सापडलं की चारित्र्य हनन शोधत राहायचं. सारख्या भानगडी शोधायच्या लोकांच्या आणि भानगडींचा ढोल वाजवायचा एवढा. आणि हे सगळे तेच यांचे समलिंगी संबंध चालू, यांचे काय काय लफडी, यांचे महापुरुषही असलेच लफडेबाज. त्यांनी केलेलं चालेल ते दडवत राहायचं. आणि आम्हाला अभिमान वाटतो त्यांचा, आम्हाला अभिमान. अरे भारतीय होता की नाही तुम्ही? तुम्ही स्वतः चारित्र्यवान आहात का? चारित्र्याच्या गप्पा तुम्ही मारता, दुसऱ्यांचं चारित्र्य हनन करता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना. तुमच्या महापुरुषांना तुम्ही महापुरुष मानता. हे तर चरित्राचं फारच वाटोळ झालं. स्वतःच ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. असलंच आहे सगळे. हे देश बाहेर काढला पाहिजे. आणि ते जे मानवी समाजानं सांगितलेली नैतिकता आहे ना, ती पाळली पाहिजे. कुटुंबात झाली पाहिजे, समाजातही झाली पाहिजे आणि राजकारणातही झाली पाहिजे. तुम्हाला आता ते नव्यानं सांगण्याची गरज नाही. मोदी काय काय बोललाय, खूप घाणेरडं. स्टेजवर चढून हा लोकांची चारित्र्य हननच करत राहिला. यानं मुसलमान बदनाम केले, यानं दलित बदनाम केले. आंबेडकरांचं नाव घेतलं की फटके पडतील आणि गचंडी धरली जाईल हे माहिती असल्यामुळं आंबेडकरांचं चारित्र्य हनन आत्ता थांबलं आहे. 80 नंतर आंबेडकर, शिवाजी महाराज, शाहू, फुले हे लोक आहे ना फोकसमध्ये आणत गेले बहुजन. आणि म्हणून हळूहळू ते मागं घेतात. तरी आंबेडकर नीच होते इथपर्यंत म्हणण्यापर्यंत अजूनही ट्रोलिंग दिसतंच. फुल्यांना तर हुंगतच नाही. आणि खरं तर शिवाजी महाराज, शाहू महाराज, आंबेडकर, फुले या लोकांनी, नेहरू, गांधी या लोकांनी ना जातवाद नाही केला. त्यांनी जाती वाईट असतात हे स्पष्ट सांगितलंय. आणि शाहू आणि फुल्यांनी तर थेटच मांडणी केली आहे. आंबेडकरांनी पण थेट मांडणी केली आहे. ते तुमचा जातवाद नको, तुमच्या जातीचं वर्चस्व नको, आपण समान भारतीय होऊ ही भूमिका आहे हो सगळ्यांची. शिवाजी महाराज जिजाऊला बदनाम केलं ना या लोकांनी. आणि अजूनही काहीतरी तोंडाला येईल ते बोलतात. ते आहेत ना त्यांचे हिरो, पत्रकार बेधडक बोलतात. आणि घराघरात तर खूप संवाद आहे. माझा सगळ्यांशी संपर्क असल्यामुळं ना खूप ऐकत राहतो मी. तर चारित्र्य हननाचा खेळ आहे ना हा आहे असाच. आणि अर्थात तो जातीय गुण नाही बरं का, तो सगळ्या जातींमध्ये आहे. तो मानवी गुण आहे. दुसऱ्याचं सापडलं की टोचा मारायच्या आणि बघायला जायचं दुर्बीण घेऊन, सूक्ष्मदर्शक यंत्र घेऊन बघत राहायचं नेहमी. तो सगळ्यांचाच गुण आहे. पण हे संघटितपणे चारित्र्य हनन हा यांचाच गुण आहे फक्त. यांनी देशाची घाण करून टाकली. जगता येईल ना नैतिका सगळ्यांना, भारतीय म्हणून जगता येईल ना, आदर्श जगता येईल. उद्या सगळा समाज नैतिक. काय बिघडतंय? हे मागास विचार आहेत ना, मागासच असणार. असं आजच्या व्यवहारात हे कसं जमणार आहे? तुम्ही ठरवायचं ना, तुमच्या मेंदूवर नियंत्रण ठेवायचं आहे आणि नैतिक वागायचं आहे. आणि आणखी एक अनैतिकता ना तुमच्या घरापर्यंत येऊन पोचतेच. तुमच्या आत असतं बरं का, आपण नैतिक जगलं पाहिजे आणि आपल्या भोवतीच्या कुटुंबातल्या माणसांनी नैतिक जगलं पाहिजे. ते तुमच्या मनात असतंच. तुम्हाला नैतिकता आवडतच असते. पण तुम्ही संधी मिळाली की तोंड घालायला जाताच कुठंतरी शेण खायला. आणि मग साहजिकच तुम्हाला कळलेलं असतं आपल्या हातून पाप झालं आहे, पण घरातल्या माणसांनी नाही करू. पण येतं जा कुठल्या तरी पिढीत तुमच्या घरात घुसतंच आहे. त्यामुळे नैतिक राहावं, घरं नैतिक असावीत, शेजार पाजार नैतिक असावा, गाव नैतिक असावं, समाज नैतिक असावा आणि देश नैतिक असावा. आणि या 2 नैतिकता तर पाळल्याच पाहिजेत, लैंगिकता आणि आर्थिक व्यवहार. धन्यवाद.